CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य अनेक गावातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला। बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयात हा प्रवेश झाला। यावेळी संजय गायकवाड बोलताना म्हणाले की कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे। सायकलवर फिरणाऱ्या मी माझ्या कार्यकर्त्यांना माझा 35 कोटी रुपयांचा कमिशन माफ केलंय। संजय गायकवाड यांनी केलेल्या कमिशनच्या वक्तव्यावर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पाहिजे अन्यायावर तुटून पडली पाहिजे याच्याकरता शिवसेनेचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि पाहता पाहता आता ही शिवसेना 70च्या वयामध्ये या ठिकाणी गेलेली आहे। चिखली मतदारसंघ हा बुलढाण्यापेक्षाही शिवसेनेचा ताकदवर मतदारसंघ त्या पहिल्या काळात होता। पहिल्या दंगलीमध्ये आपले 2 शिवसैनिक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले होते। मला वाटते त्यापैकी खेडेकर आणि दुसरा त्याचा आठवत नाही मला, पण प्रचंड मोठी संघटना ही चिखलीची स्ट्रॉंग त्या काळात होती। पण दुर्दैवाने पुढे मतदारसंघ बीजेपीकडे गेला, रेखाताई आमदार झाल्यात आणि मग आपल्या कार्यकर्त्यांना वाटलं की आता इथं आपला मोठं करून काही फायदा नाही आणि हळूहळू पक्ष बीजेपी सोबत त्या ठिकाणी गेला। रेखाताईच्या 3 टर्ममध्ये कधीच सामान्य माणसाला लोकांना कधी काही त्रास झाला नाही, कधीच नाही। पण आताच्या काळामध्ये आम्ही जे पाहून राहिलो की मी पण आमदार आहे आणि महाराष्ट्राचा ताकदवर आमदार आहे, मी कशाला कधीच घाबरत नाही। पण आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून। आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात। एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल। माझ्या मतदारसंघात जवळपास असे काही कार्यकर्ते, मी उदाहरण सांगेन की मी एका गावात गेलो, मूर्तीना तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।